उप मुख्यमंत्री अजित पवार ने सुबह भीड़ेवाड़ा जाकर महिला शिक्षा के संस्थापक, महान समाज सुधारक, क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले को उनकी जयंती पर आदरांजलि देकर अभिवादन किया। महात्मा ज्योतिबा फुले की जयंती और ईद एक ही दिन आया। 14 अप्रैल को भारत रत्न संविधान रचयिता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती है। इस मौके पर मैं सभी नागरिकों को शुभकामनाएं देता हूं। मुस्लिम भाइयों को ईद मुबारक देता हूं। साथ ही राज्य में शांति, भाईचारा, सद्भावना बनाए रखने की अपील जनता से कर रहा हूं। भीड़ेवाड़ा में सावित्रीबाई फुले द्वारा शुरू स्कूल को पुणे मनपा के हवाले किया गया है। आधुनिक सुधार, गुणवत्ता के माध्यम से स्कूल इमारत को विकसित करने का काम किया जाएगा। जयंती असतात, रमजान, ईद तो कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि नेमका आज 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसंच ईद हे दोन्ही एकाच दिवशी आलेले। 14 तारखेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्याच्यानंतर रामनवमी आहे, त्याच्यानंतर हनुमान जयंती आहे। अशा अनेक महत्वाच्या गोष्टी या एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या आहेत। मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्व आमच्या बंधू भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा देतो। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या इथं जे स्मारक आहे इथं त्यांना मी अभिवादन करण्याच्या करता महात्मा फुले वाड्यामध्ये आलेलो होतो। एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी मिळून, त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं पण योगदान आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करायचं ठरवलेलं आहे। ऑलरेडी स्मारक झालेलं आहे, परंतु जागा फार कमी पडती, म्हणून आजूबाजूची मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ज्या लोकांची जागा घेतली जाणार आहे त्यांना व्यवस्थितपणे मोबदला देऊन त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं त्यांचा पुनर्वसन करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। भिडेवाड्यामध्ये देखील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली होती, ती पण जागा आता सगळी ताब्यात आलेली आहे। ती कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आता पण दिलेली आहे। त्याचे 5-6 प्लॅन देखील तयार झालेले आहेत। त्याच्यामध्ये साधारण मेजॉरिटी लोकांना जो मान्य होईल अशा प्रकारचा प्लॅन तिथं पास केला जाईल आणि नंतर त्याचं काम सुरू केलं जाईल। या दोन्ही कामांना कुठल्याही प्रकारची निधीची अडचण भासणार नाही ही ग्वाही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मी आवर्जून देऊ इच्छितो। त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे त्यामध्ये लवकर हे जे कंजेस्टेड जरा दाटी झालेली आहे, थोडं इथं प्रशस्तपणा असावा, कारण पुढं वर्षानुवर्ष महात्मा ज्योतिराव फुले, शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांना इतिहास पुढच्या पिढीला कायम स्मरणात राहावा, त्यांना कळावा आणि कशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं त्या काळाचं काम झालेलं आहे हे प्रत्येकाच्या लक्षात राहावं या दृष्टिकोनात आम्ही त्याचं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे। हे प्लॅनिंग करत असताना हेरिटेज वास्तू कशी होईल याही बद्दल प्रकारच्याने आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।